नमस्कार महाराष्ट्र. अकोला शहर, रात्रीची वेळ, शांत वाटणारा एक परिसर आणि एका किरकोळ प्रश्नातून उसळलेलं रक्तरंजित वास्तव. तंबाखू आहे का, इतकाच प्रश्न. पण याच प्रश्नाचं उत्तर एका व्यक्तीच्या मृत्यूत बदलणार आहे हे कुणालाही माहिती नव्हतं. बुधवारी रात्री उशिरा सिव्हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषीनगर परिसरात मनपा शाळा क्रमांक 22 जवळ काही क्षणात जे घडलं ते ऐकून तुमचाही काळीज थरथरेल. तंबाखू मागण्यावरून दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. सुरुवातीला शब्दांचा, मग आवाजांचा आणि काही क्षणातच वादाचं रूपांतर थेट हल्ल्यात झालं. आरोपी राम गिराम यांनी समोर उभ्या असलेल्या संतोष घावडे यांच्यावर लोखंडी रॉडने निर्दयपणे वार केले. एक वार, दुसरा वार आणि तिसरा. संतोष घावडे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. पण इथेच ही कहाणी संपत नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यानंतरही आरोपी थांबला नाही. जखमी अवस्थेत असलेल्या संतोष घावडे यांना सुमारे 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आलं. हा दृश्य किती भयानक असेल याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. गंभीर जखमी अवस्थेत संतोष घावडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. संतोष घावडे आणि राम गिराम हे दोन व्यक्ती इथे कृषीनगर मधले, यांच्यामध्ये एक थोड्या वेळापूर्वी भांडणं झाली. भांडणाचं एक्झॅक्ट कारण अजून कळालेलं नाहीये, परंतु त्यांच्यामध्ये भांडणं झाल्यावरून जो राम गिराम व्यक्ती आहे त्यांनी संतोष घावडे यांना मारहाण केलेली आहे. त्यांचं रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्यांच्यावर. पोलीस स्टाफ आमचा इथे हजर आहे. पुढचा तपास आम्ही करत आहोत. ज्या पद्धतीची हॉस्पिटलमधून आम्हाला MLC प्राप्त होईल त्या पद्धतीने पुढची कारवाई आम्ही करू. या घटनेनंतर कृषीनगर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी राम गिराम याला ताब्यात घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर याआधीही अनेक गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर प्रश्न असा आहे की असा आरोपी मोकाट कसा होता आणि किरकोळ वाद इतक्या टोकाला कसा गेला? या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत. ही होती अकोल्यातील थरारक आणि हादरवणारी घटना. अशा सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि सतर्क रहा. सह्याद्री माझा न्यूज नेटवर्क, अकोला.